शेतकरी मित्रांनो, मी सिद्धू पडूळ. आपण पाहता आपला चॅनल दूध उत्पादक शेतकऱ्याचा. ह्या युट्यूब चॅनल मध्ये आपले सर्वांचे सहर्ष स्वागत. मित्रांनो, आज आपण आलेलो आहे वरुड या गावामध्ये. आपण आज त्या मालकाशी पूर्ण चर्चा करणार आहे. मालकाचं एकदम उत्कृष्ट असं नियोजन आहे. तर सगळ्यात पहिलं आपण त्या मालकाचं गाईचं नियोजन कसं चालतं ते सगळ्यात आपण मालकाची चर्चा करणार आहे. तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपल्या चॅनल जे कोण नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, जेणेकरून आपल्याला असेच नवीन व्हिडिओ बघायला मिळतील. तर सगळ्यात पहिला आपण मालकाचा परिचय जाणून घेऊ. मालक आपला सगळ्यात पहिला परिचय सांगा. नमस्कार, माझं नाव कृष्ण परमेश्वर शिंदे. माझं BA मध्ये फायनल झालेलं आहे. राहणार वरुडी, तालुका बदनापूर, जिल्हा जालना. मालक आपला आता सध्या किती गाईचा गोठा आणि दुधाला चालू किती गाई? आपला सध्या आता 10 गाईचा गोठा आहे. दुधाला चालू आपल्या 7 गाई. 7 गाई. हा, बाकी 2 ड्रायपॅड मध्ये 2-3 चालू. सध्या आपल्या एका 2 टाइम 70 लिटर दूध निघतात. 2 टायमाला 70 लिटर दूध चालू आहे समजा. मला आपण दूध व्यवसाय कधी पण चालू केलेला आहे? पहिला आमचा वडलोपाळीचा व्यवसाय आमचा. पहिले आम्ही 2-3 गाय होत्या आमच्या, बाकी बंदिस्त गाय होत्या. आता इथे 2020 पासून मुक्त गोठा केलेला आहे आम्ही. 20 मुक्त गोठा केला होता. 2020 पासून आपण मुक्त गोठा केला. आपण या गाई सगळ्या मार्केट मधून खरेदी केल्या का घरच्या बनवल्या? काही आमच्या घरच्या 2-3 गाई, काही मार्केटच्या बनलेले. आता कावड पण घरची आमची. ही गाय, ती होंडी गाय. बाकी आता नवीन कावडी तयार झालेल्या. आपण गाई खरेदी बाजारातून केल्या का कशा बाहेर? घरगुती केले होते शेतकऱ्याकडून. घरगुती केल्या. आपण हरियाणा पंजाबवरून गाय आणल्या होत्या? नाही, सध्या नाही आणलेल्या. आपण पहिल्या स्टार्टिंगला गाई किती खरेदी केल्या? पहिल्या स्टार्ट आम्ही 2च गाय घेतल्या होत्या. 2 गायपासून सुरू केलं. 2 गाय पण सुरू केल्या. आपण मुक्त गोठ्याचा अवलंब कधी घेऊन चालू केला? 2020 सुरू केलेलं मुक्त गोठा आपण. मुक्त गोठ्यातून सुरू केला तर तुम्हाला काय फरक पडला मुक्त गोठ्यामध्ये? मुक्त गोठ्यामध्ये असे पाणी पाजण्याचं काम पडत नाही, गायला शेण काढण्याचं काम नाही, आणि गाय एकदम आनंदी राहतात. त्याच्या जावं लागेल तेव्हा पाणी प्यायचं, जिथं लागेल तिथं बसायचं, जिथं लागेल तिथं उठायचं, जावं लागेल तेव्हा खायचं. असं त्याचं काम चालतं, मनाचं चालतं. जेव्हा बंदिस्त गोठ्याचा तेव्हा दुधामध्ये आता मुक्त तुम्ही गाय गेल तेव्हा काय फरक जाणवला? दुधामध्ये ज्या बंदिस्त गायमध्ये प्रत्येक गायमध्ये 1 लिटरचा फरक पडतो. एका टायमाला जवळपास 5 लिटर दूध शिल्लक निघतं. 5-6 गायमध्ये सहज शिल्लक निघतं. कारण की त्यांना जेव्हा लागेल तेव्हा पाणी बघतं, दूध पाण्यावरच निघतं. जेवढं जास्त गाय दूध पाणी पेन तेवढं दूध जास्त निघतं. बरोबर, असं आहे. आपण आता मुक्त गोठा किती बाय किती मध्ये केला? आपण मुक्त गोठा 40 बाय 110 मध्ये केलेला. 40 बाय 110 मध्ये. हे पुढचं नियोजन आपलं. आता सध्या 10 गाई ना, जवळपास मध्ये 20 गाई बसणार. आपल्या 20-22 गाई बसणार. मालक आपण आता कारोडी किती सांभाळताय आता सध्या? आपल्याकडे सध्याला 9 कारोडी सध्या तयार झाले. 9 कारोडी तयार झाले. आपण आतापर्यंत घरच्या एखादी कावड तयार केली तर वेळेली 3 केलेले आपण. ही लाल कावड पण आपली घरचीची, ती काळी कावड पण गाय पण, आणि ही बांडीला लाल. त्याने फर्स्ट लॅक्टेशनला आपल्याला किती दूध दिलेलं आपल्या घरच्या? पहिल्या स्टार्टिंग 9 लिटर दूध दिले एका टायमाला. 2 टायमाचं 18-19. आपण कसं संगोपन केलं त्यांचं? लहानपणापासून संघ आपली सुगरज देणं, ते दूध पाजणं, त्या लहानपणापासून. एका टायमाला 2.5 लिटर दूध पाजतो आपण. एका टायमाला 2 लिटर. 2 टायमाला 2 टायमाच 5 लिटर. नंतर बरं किती महिन्यात गाभलेलं आपल्या कारोडीला? आता ही लाल कावड जी ना, ती आपली 11 महिन्यामध्ये गाभण गेलेली. ही 11 महिन्यात लाल कावड ती मोठी. ही समजा 13 महिन्यामध्ये गाभण गेलेली होती. 13 महिने गाभण. बरं, ज्या फर्स्ट लॅक्टेशनला त्या समजा खाली झाल्या तर किती लिटर दूध दिलं समजा त्यांनी? स्टार्टिंगला 8 लिटर पासून सुरुवात झाली. 8 लिटर. 8-9 एका टायमाला. आता तुमचं त्याच्याकडे खाद्य नियोजन कसं तुमच्याकडे? आपल्याकडे सध्या आता चालवलेला मुरघास आहे. एका टायमाला मुरघास टाकतो आपण. काही ऊस आणलेला आहे. ऊस आणि मुरघास एकट्ठे करून मिक्स करून कुठे टाकतो त्याला. 1-2 टाइम टाकतो फक्त वर. ड्राय मॅटर मध्ये काय आपल्याला? ड्राय मॅटर मध्ये आपल्याकडे सोयाबीनचं भूस. सोयाबीनचं. आपलं नियोजन कसं असतं सकाळपर्यंत संध्याकाळपर्यंत? सकाळी आम्ही 4ला उठतो. सकाळी 4ला उठून एकदा समजा शेण वरती शेण पडलं असतं गच्चीवरती, शेण पाठीमाग ओढून गाय बांधून घ्यायच्या. 4:30ला मिल्किंग चालू करायची. 4:30 ते 5:30 मिल्किंग चालती. 1 तास मध्ये मिल्किंग झाली का ते बादमध्ये त्यांना बांधलेल्या असत्या. आपले मुरघास ऊसाची कुट्टी केलेली असती. मुरघास काढायचा, 1 कटी जमा करून त्याचे टेमार करायचा. टेमार त्याच्यामध्ये मिडल मिक्सचर कालायचं. सगळ्यांपर्यंत 20-20 किलो टाकून द्यायचा एका टायमाला. त्याच्यामध्ये पशु खाद्य टाकतो आपण. सुगर असते, मक्कीचा भरडा एक टाकून दिलं का त्यांनी ते खाऊन घ्या. अर्ध्या तासामध्ये खाल्लं का बादमध्ये येऊन 8 वाजता त्याला सोडून द्यायचं मोकळं. बस ते आपलं जाणार, जावं लागेल तेव्हा पाणी पिणार, असं दिवस मुक्त राहणार. संध्याकाळी 4ला परत बांधायच्या. 4:30ला मिल्किंग चालू करायचं. 5:30ला तेच टाइम रुटीन. संध्याकाळ तेच रुटीन. आपण खाद्यामध्ये काय वापरतात? खाद्य पशु खाद्य आपलं सर्की डेप.
मक्याचा बारडा. मक्याचा बारडा. आपण लिटरला किती जातं आपलं? लिटरला आपलं 10 लिटरचे गेले 3 किलो पशुखाद्य, 5 किलो 5 किलो दोन्ही मिळून सुग्रास बारडा आणि डेप. 10 लिटर गायला 5 किलो एका दिवसाला. एका दिवसाला. आपल्या वाटत आता हायस्ट दूध देणार गाय किती आहे? हायस्ट दूध ही गाय आपल्या सध्या एका टायमाला 14 लिटर मिल्किंग केलेली आपण एका टायमाला. वन टाइमला. आणि सरासरी दूध देणार सरासरी आपलं 9-10 वन टाइम. 9-10 वन टाइम. आता चालवला दूध तुम्हाला किती आता सध्या? सध्या चालू एका टायमाला संध्याकाळी 40 लिटर निघत आपलं, सकाळी संध्याकाळी 35-36 निघत. 35-36. आता आपल्याला फॅट आणि एसएम कसं लागतं आपलं? फॅट आपला 40 28.5 असेल. 4. आता आपल्याला भाव दर कसा पडतो? दूध आपलं दूध सध्या 27 रुपये दर आहे 3-5-8 पासला. 3-5-8 रुपये. आणि वर फॅट लागला तर? वर फॅटला ओढती पडत चालतो, वाढत चालतो. हा 32 पर्यंत पण पडतो. 5 लागलं कधी 32 पर्यंत पडतो. आता आपल्याला 10 दिवसाचं मस्टर किती येतं? 10 दिवस आपलं चाललं मस्टर जवळपास 30,000 मस्टर निघतात. 30,000 रुपये. हा. मग आता इतके दुधाचे दर पडलेले तर आता सध्या परवडतं का बरं? दूध व्यवसाय कसं आहे, परवडतो कसं, त्याला घरचं खाद्य पाहिजे. पण घरचं खाद्य असलं, पाणी पाऊस वेगवेगळं असलं ना तर ह्या रेट मध्ये पण पुरतो. फक्त त्यांना पशुखाद्य घरचं पाहिजे खायला. पशुखाद्य घरचं पाहिजे खायला. आपला आता चारा असं विकतचा आहे का कसं? चारा काही आपण मक्का विकत घेऊन करतो, मुरगास घेऊन करतो विकतचा, काही घरचा पण असते आपले. काही ज्वारी चारा, आता ज्वारीच होतं मुरगास, ज्वारीच मुरगास करून ठेवलेला आहे आपण. आता ज्वारीच मुरगास करलं आपल्याला. तरी वर्षाकाठी आपल्याला किती मुरगास लागतो? वर्ष कशा काठी आपल्याला 100 टन मुरगास लागतो. 100 तो आपला 50% बाहेरचा तो. 50% बाहेरचा असतो आपला, 50% घरचा असतो. बरं आता असे दर पडेल तर सध्या दूध धंदा परवडतो का? हा परवडतो ना. कसा परवडतो? कसं व्यवस्थित नियोजन केलं ना तुम्ही दूध परवडतं. म्हणजे गायला कसं मुक्त वडा करणं, बिमार पडत नाही गाय. बिमार कधी नाही पडलं तुमच्या डॉक्टर येणार नाही. बरोबर. हा डॉक्टर नाही तुमचे पैसे जाणार नाही ना. बरोबर. तुम्ही जर घरचं नियोजन असलं, तुमचं थोडं ध्यान लक्ष देऊन काम केलं तर तुम्हाला दूध नक्की परवडणार. नक्की बरोबर. बरं आता तुम्ही एक युवा तरुण आहे तर तुम्हाला कसं वाटतं का युवा तरुणांना दूध व्यवसाय करावा? माझं असं म्हणणं आहे, प्रत्येक व्यवसाय तरुणांनी नोकरीच्या पाठीमागे न लागता दूध व्यवसाय करणं योग्य आहे. कारण की 10,000 नोकरीमध्ये कोणाचं काही होत नाही महिन्याकाठी. बरोबर. तुम्हाला हप्त्याला 10,000 कधी राहिले, तुम्हाला महिना 30,000 रुपये महिना पडणार. बरोबर. तुम्हाला अजून काय पाहिजे त्याच्यामध्ये? बरं आता जे नवीन युवा तरुण आहे त्यांनी दूध व्यवसाय सुरुवात केली तर किती गायपासून सुरुवात करावी आणि गाय लांबून एकदम बाहेरून गाय आणू नये, माझं पहिलं गाय सांगणं त्यांना. कारण की बाहेरून गाय आणल्या ते बिमार पडणार, एखादी कधी मेली गेली तर तुम्हाला ते नुकसानीचं काम होणार. बरोबर. पहिले घेताना लोकलच्या 2 गाय घ्या तुम्ही, त्याचं 6 महिने संगोपन करा. तुम्हाला त्यात वाटलं बापा फिक्स झालं मध्ये आपल्याला जमतंय, मग तुम्ही बाहेरून पण गाय घेऊ शकता. बाहेरून तुम्ही बाहेरून आता किती गाय आणल्या? बाहेरून आपल्या 5 गाय बाहेरून आणलेले. आता बाकी सगळ्या आपण गोठ्यावर, बाकी सगळ्या घर गोठ्यावर. आपण किती पर्यंत गाय घेतल्या त्या? आम्ही 60,000 पर्यंत गाय घेतली. 60,000 एक पण गाय घेतलेली आपण. 60,000 गाय घेतलेली आपण 49,000 गाय घेतलेली. त्यावेळेस फर्स्ट इलेक्ट्रिशियनची होती ती, त्यावेळेस घेतलं आपण गावामध्येच. बरं गाय निवडताना कशी निवडावं? गाय निवडताना गायचं कांदा सरळ जे आहे ना पाठीच का ना सळ असला पाहिजे. 40 हजाराचं अंतर सारखं असलं पाहिजे. सळ कम से कम 3 इंचाच्या वरती असलं पाहिजे. 3 इंच. हा 3 इंच असलं तर प्रॉब्लेम. म्हणजे दूध काढणं तुम्हाला पिळायला तकलीफ होते, ते पिळता येत नाही बरोबर. बरं आपण आता मिल्किंग कसे हाताने करता? मिल्किंग मशीन आहे आपल्याजवळ. कोणत्या कंपनी मशीन आपल्याकडे? गोधन कंपनीची मिल्किंग मशीन आहे. गोधन कंपनी. हा गोधन. बरं हाताने आणि मिल्किंग मशीन काय फरक पडतो? फरक पडतो ना, दूध निघायला फास्ट निघतं आणि लवकर निघतं. माणसाचं कसं आहे, गाय वितळत नाही, 7 मिनिटाच्या दूध निघून जातं. 7 मिनिटं. बरं आता काय सांगता दूध व्यवसाय तुम्ही एक तरुण आहे तर नोकरीच्या पाठी मागण्याला तुम्ही हा दूध व्यवसाय चालू केला तर बरं काय सांगा युवा तरुणांना दूध धंदा चांगला आहे का? दूध धंदा चांगला आहे, व्यवस्थित केला पाहिजे. दूधाला कम से कम 35 रुपये पुढे रेट पाहिजे. हा त्यावेळेस तुम्हाला बाहेरून जर तुम्ही घेऊन विकत केलं तरी तुम्हाला पडतो. तरी तुम्हाला आता हे कसं आहे, म्हणजे 27 म्हणजे कसं आहे, जेमते म्हणजे चालू आहे बाबा, म्हणजे बंद नाही करता बाबा, नाही आपल्याला नाही म्हणून पुरतोय म्हणून. हा तर धन्यवाद मालक, तुम्हाला मुलाखत दिल्याबद्दल.